आम्हाला असा घटक समजला की हे युजलेस आहे म्हणून पूर्ण, की हा फक्त आहे नाही काय आमच्यापासून पैसे घेऊन जाते, दुवा देते आम्हाला आणि चालले जाते. की समाज आता खूप दिवसानंतर थोडा फार पद्धतीने म्हणजे की हा व्यक्ती आहे, मी याची रिस्पेक्ट करतो किंवा मग आहे मी नॉर्मल बोलू शकतो यांच्याशी, एवढा अधिकार समाजाकडून मिळेल, गव्हर्नमेंटकडून नाही. जैसा पूछते वो लोग कि तुम लोग क्या काम करते, किस बेस पे तुमको ये होना है, कि ऐसे कुछ गारंटी वारंटी कुछ मांगते ना वो लोग, तो जैसा एक प्रकार से भीख मांगना ही बोला जाएगा इसमें, तो तुम लोग ये करते तो उसके हिसाब से वो लोग नहीं बोलते देने के लिए. जे मातृत्व म्हणते ना ते फक्त एका स्त्रीमध्ये नसते, ते एका किन्नरमध्ये सुद्धा असते, ते पण सुद्धा आई बनते. आम्ही खूप जणांना आमचे प्रश्न सांगितले, आमचे सगळ्या गोष्टी सांगितल्या, समस्या सांगितल्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण रिस्पॉन्स काही कारणास्तव नाही करू शकली काही. मग त्यावेळेस मग माझं काय होणार, मी बिझनेस तर नाही टाकू शकत मग त्यावेळेस. हा सगळे प्रश्न आहे, पाहू, आशा खूप आहे याच्यापासून. मंडल न्यूज नेहमीच तुमच्यासमोर वेगवेगळे प्रश्न आणि समस्या घेऊन येत असतं. आज असाच एका नव्या विषयाला मी हात घातलेला आहे आणि मी आलेली आहे किन्नर यांच्या ठाण्यांवर. माझ्यासोबत आहे गुड्डीताई आणि त्यांचा संपूर्ण परिवार. गुड्डीताईचा चेहरा संपूर्ण अमरावतीकरांसाठी ओळखीचा आहे. टाळी वाजवून हे लोक स्वतःचं पोट भरत आहेत, तरी देखील शासनाचं यांच्याकडे दुर्लक्षच अजूनही आहे. अजूनही या लोकांचा लढा किंवा या लोकांची जी काही लढाई आहे ती कुठेच थांबलेली नाही आहे. समाज कल्याणकडून यांना किन्नर कार्ड मिळालेलं आहे. अशा पद्धतीचं ते कार्ड आहे. आता ह्या कार्डच्या मागची काय कहाणी आहे आणि खरोखर हे कार्ड यांना कशा पद्धतीने मिळालं, कोणकोणत्या सुविधा त्यांना सरकारकडून मिळाल्या आणि त्या किती तंतोतंत खऱ्या आहेत, त्याची शहानिशा करण्यासाठी आणि त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया यांच्याचकडून यांच्या समस्या. तर ताई, मी आधी तुमचं मंडल न्यूजमध्ये स्वागत करते सगळ्यांचं. तुमच्यापर्यंत येण्याची संधी मला मिळाली. तुमचा पण विषय आज समाजासमोर मला घेऊन यायचा होता. मला आधी सांगा की हे कार्ड कधीपासून तुम्हाला इश्यू झालेलं आहे? तरी याला 8 महिने झाले आम्हाला मिळाले. फक्त 8 महिने? हो. आणि या कार्डवर तुम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळाल्या आतापर्यंत? जेव्हा आम्हाला हे कार्ड मिळालं होतं त्यावेळेस आम्हाला समाज कल्याणकडून मी याच्याविषयी माहिती मिळवली होती की हे कार्ड आम्हाला कशाबद्दल दिलं जात आहे म्हणून. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे कार्ड फक्त एक गव्हर्नमेंटकडून तुमच्यासाठी भविष्य काळामध्ये ज्या काही सुविधा येणार, सोयी येणार, त्यासाठी हे तुम्हाला कार्ड दिलं जात आहे. या कार्डमध्ये जे आमचे डॉक्युमेंट्स वगैरे आहे ते जोडल्या गेलेले आहे. म्हणजे आमचा जो डाटा आहे तो गव्हर्नमेंटकडे याच्या मार्फत जाणार आणि ज्या काही सुविधा आहे, किती लोकांसाठी कशा आणि किती सगळ्या गोष्टीच्या सवलतींसाठी जो फंड वगैरे निघणार तो या कार्डद्वारे आपल्याला माहीत पडणार. मग आता या कार्डवर तुम्हाला काय सवलत मिळाली आतापर्यंत 8 महिन्यामध्ये? सध्याच्या कंडिशनमध्ये तर सवलत नाही म्हणू शकत आपण, फक्त एक डाटा गेलेला आहे गव्हर्नमेंटकडे की एवढ्या लोकांचे कार्ड बनलेले आहे आपल्या अमरावतीमध्ये. तर सवलतच्या नावाखाली समाज कल्याणकडून गव्हर्नमेंटला म्हणजे गव्हर्नमेंटकडून समाज कल्याणला काहीतरी फंड आला होता. त्या फंडच्या विषयी आम्हाला एवढी काही माहिती नाही होती. जेव्हा मग समाज कल्याणने आमच्यासोबत बोलले की तुम्हाला उदरनिर्वाहासाठी काहीतरी फंड आलेला आहे, तुम्हाला आम्ही सिलाई मशीन, झेरॉक्स मशीन अशा वस्तू देऊ म्हणून. जेव्हा आम्हाला झेरॉक्स मशीन दिल्या गेल्या त्या कमर्शियल नाही होत्या, त्या एक पर्सनल यूजच्या ज्या मशीन होत्या त्या आम्ही उदरनिर्वाहासाठी तरी नाही वापरू शकत, आम्हाला माहिती आहे. आणि त्या मशीन चालवायच्या कशा किंवा मग त्याचा यूजच कसा करायचा आम्हाला काहीच माहिती नाही आहे त्याबद्दल. म्हणजे ते पडलेलं आहे आमच्याकडे. म्हणजे त्याचं प्रशिक्षण तुम्हाला कोणत्याच प्रकारचं दिलं गेलं नाही की ती मशीन कशी हँडल करायची? आणि जरी प्रशिक्षण जरी दिलं गेलं त्या मशीनच्या विषयी तरी आम्ही त्याचा यूज नाही करू शकत आमच्या उदरनिर्वाहासाठी. कारण ते मशीन खूप छोटी आहे, ते ऑफिस कामासाठी, जे पर्सनल यूजसाठी, त्याच्यावर आम्ही उदरनिर्वाह कसा करू शकतो. आणि दुसरी गोष्ट शिलाई मशीन दिल्या त्यांनी, मी या गोष्ट मान्य करते, ते कामाची वस्तू आहे, पण त्याच्या बेसिसवर आम्ही आमचा उदरनिर्वाह नाही करू शकत. कारण की खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षानंतर आम्हाला ॲक्सेप्ट केलं समाजाने थोड्याफार प्रमाणामध्ये. आमच्याकडून कोणी कपडे शिवून घेणार असं तुम्हाला वाटतं का? बघा मित्रांनो, खरोखर काळजाला भिडणारा हा प्रश्न आहे. ज्यांना समाज स्वीकारत नाही, खरंच त्यांच्याकडून कपडे शिवून घेणार का, हा या माईचा प्रश्न आहे. एकदम काळजाला भिडला हा प्रश्न.
खरोखर हा प्रश्न समाजाला विचारायलाच पाहिजे की खरंच तुम्ही यांच्याकडून कपडे शिवणार आहात का? आणि दुसरी गोष्ट, आम्ही ताड्या मागून पैसे कमवतो ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे, कारण की आमचं वंश परंपरागत चालू आहे, आमची संस्कृती आहे. जी कोणी नवीन किन्नर येणार आमच्याकडे, त्यांना घरातून अक्षरशः हाकलून दिलेलं राहते, टाकून दिलेलं राहते त्यांच्या मायबापांनी. आम्ही पण काय करू शकतो त्यांच्या उदरनिर्वाह? आम्हाला पण कसं आहे, आता मी आहे, मी जेव्हापर्यंत माझ्याकडून होणार तेव्हापर्यंत करणार, माझी दादी आहे जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत करणार. म्हणजे एज्युकेशन देऊन देणार. आमच्यातले मोस्टली सगळेजण शिकलेले आहे, लिहिता वाचता येणार आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्यांनी शिकवलं आम्हाला सगळ्या गोष्टी. आम्ही जॉबसुद्धा ट्राय केला सगळ्यांनी, इथं जॉब करायचा तिथं जॉब करायचा. पण ज्या काही समस्या, मी हॉस्पिटलमध्ये जॉब करत होती, काही गोष्टींमुळे मी इथे सोडून यावं लागलं मला. त्यानंतर सगळेच जणं म्हणजे कोणत्या ना कोणत्या कामामध्ये, आम्ही गृहउद्योग ट्राय केला, आम्ही चकल्या बनवल्या, घरी चिप्स बनवले, त्या सगळ्या गोष्टी पण ट्राय केल्या. आम्ही दिवे बनवून विकले, आम्ही मूर्त्या गणपतीच्या मूर्त्या, आम्ही मोमबत्तीचे स्टॉल लावले, आम्ही सगळ्या गोष्टी ट्राय केल्या जे एक करायला पाहिजे. पण कसं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये गव्हर्मेंटने हा विचार करायला पाहिजे की समाज आता खूप दिवसानंतर थोडा फार पद्धतीने, म्हणजे की हा व्यक्ती आहे, मी याची रिस्पेक्ट करतो, किंवा मग आहे मी नॉर्मल बोलू शकतो यांच्याशी, एवढा अधिकार समाजाकडून मिळाला, गव्हर्मेंटकडून नाही, समाजाकडून मिळाला. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आम्ही बिझनेस करायला गेलो, कोणत्या काही गोष्टी करायला गेलो ना, ते कुठंतरी त्यांच्या नजरेमध्ये येते. तो एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्सच्या जागी निगेटिव्ह रिस्पॉन्स व्हायला टाईम नाही लागत असं म्हण. बरं, तुम्हाला सपोज एखादा व्यवसाय जर उभा करायचा असेल तर तुम्हाला बँक लोन उपलब्ध करून देते का? नाही देणार. मैं लॉकर पण देत नहीं बँक लॉकर हम लोग, मेरा बैंक अकाउंट है यहाँ पे साईनगर में SBI में, तो हम नहीं बोले थे कि हमको बैंक लॉकर दो करके, तो उन लोगों ने डायरेक्ट नहीं बोले थे, बोले आप लोगों को बैंक लॉकर नहीं है, बोले ट्रांसजेंडर लोगों को अलाउड नहीं है, बोले सिर्फ मेल और फीमेल को ही है, बोले. हा एक प्रश्न खरोखर बँकेमध्ये पुढे यांच्या ज्या काही समस्या राहणार आहेत त्यांचा शहानिशा मंडल न्यूजच्या माध्यमातून मी करणारच आहे की खरोखर बँकेमध्ये अशा प्रकारचं लॉकर पण या लोकांना उपलब्ध करून देत नाही. आणि गव्हर्मेंटच्या ज्या काही उद्योग योजना आहेत त्या उद्योग योजनांमध्ये यांना किती मानाचं स्थान आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही कधी असा प्रयत्न केला का की उद्योग व्यवसायासाठी बँकेकडून लोन मिळवण्यासाठी? नाही, आम्ही कधीच ट्राय नाही केलं हा बँकेकडून. विचार करा की बँकेत लॉकरच देत नाही तर लोन देणार का, हा तर विचार करा. डेबिट कार्ड के लिए हमने उनको बोले थे कि हमारा डेबिट कार्ड बना दो करके, क्रेडिट कार्ड सॉरी, हाँ, तो उन्होंने वो भी नहीं बना के दिए थे. बोले आपका पार्लर है क्या, आपको कुछ जॉब करते क्या, कुछ काम करते क्या, बोले आप, तो फिर आपको उस बेस पे बोले मिलेगा. बोले जैसा वो पूछते वो लोग कि तुम लोग क्या काम करते, किस बेस पे तुमको ये होना है, कि ऐसे कुछ गारंटी वारंटी कुछ मांगते ना वो लोग, तो जैसा एक प्रकार से भीख मांगना ही बोला जाएगा इसको. तो तुम लोग ये करते तो उसके हिसाब से वो लोग नहीं बोलते देने के लिए. अच्छा. और मेन बात तो पहले आप हमारे किसी के पास में डॉक्यूमेंट्स अवेलेबल नहीं थे, जैसा घर से निकले हुए थे कुछ, तब बहुत कुछ प्रॉब्लम्स हैं. बड़ी मुश्किल से अभी हमारे आधार कार्ड हुए, लाइट भी है, लाइट ली, ऐसा कैसा कैसा करके अभी आधार कार्ड से ये सेकंड पार्ट हमारा किन्नर कार्ड यहाँ से शुरुआत हुई. आमच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे डॉक्युमेंटेशन. आणि डॉक्युमेंटेशनसाठी ज्या काही गोष्टी आहे खूप जणांना माहीतच नाही आहे की काय GR आलेला आहे, काय GR पास झालेला आहे. आम्हाला नॉर्मली आहे ना तहसीलदाराचा दाखला काढायचा असला किंवा मग कुठं म्हणजे गव्हर्नमेंटच्या अशा ऑफिसेसमध्ये जायचं असलं त्यांना माहीतच नाही आहे कसं हँडल करायचं आहे म्हणून यांचं सगळं. मेडिकल सर्टिफिकेट मला तरी असं वाटत नाही, कारण की जेव्हा आपण आधार कार्ड बनवतो त्यावेळेस नालसा जजमेंटच्या अनुसार प्रत्येक जणाला आपलं जे जेंडर आहे तो जर एक वेळा सांगत आहे की मी ट्रान्स आहे, मी मेल आहे, मी फिमेल आहे, तर झालं एकच वेळा ते आधार कार्डवर चेंज होऊ शकते. मग ते स्वतःचं मत आहे तर तो स्वतः ट्रान्सजेंडर म्हणत आहे, तो ट्रान्सजेंडर आहे, मग त्याला त्याचं मेडिकल देण्यासाठी कोणता दुसरा ट्रान्सजेंडर व्यक्ती येणार आहे का त्याला चेकअप करायला? मग आम्ही कसं काय प्रूफ करू की आम्ही ट्रान्सजेंडर आहे? आम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे ट्रान्सजेंडर आहे, ओळखायला पण येतात सगळ्या गोष्टी आहे, आम्ही कसं प्रूफ करणार आहे?
मग मेडिकल सर्टिफिकेट दिल्यावर पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. म्हणजे नॉर्मली माझा एक चेला आहे, त्याचं आम्ही आधार कार्ड बनवायला गेलो होतो, तर आम्ही 7 दिवस चक्कर मारले फक्त एक आधार कार्डवर. त्याचं जे जेंडरचा जो कॉलम होता तो 2014मध्ये जेव्हा नालसा जजमेंट आला तेव्हा 3rd कॉलम आला. त्याच्या आधी मेल आणि फिमेलच लिहिलं जात होतं आधार कार्डवर. मग जे आमची कम्युनिटी आहे, डॉक्टर त्याच्यावर एक तर मेल लिहून देत होते नाहीतर फिमेल लिहून देत होते. म्हणजे की त्या सांगू नाही शकत होते ना की तृतीयपंथी आहे, मेल आहे, फिमेल आहे, काय आहे म्हणून त्यावेळेस. मग त्यानंतर सगळ्यांचा तो प्रॉब्लेम जाते की डॉक्युमेंट चेंज करायचे. असं काहीतरी आम्हाला पाहिजे ज्यामुळे आम्ही आहे ना एका कागदावरून पूर्ण डॉक्युमेंट चेंज करून घेऊ शकू. आमचे जे काही आहे, जुने आहे, नवीन आहे, नवीन बनणार, आणि काहीतरी एक सेपरेट असं काहीतरी गव्हर्नमेंट ऑफिस किंवा एक चेंबर, एक छोटासा टेबल जरी असला त्यावर आमचे डॉक्युमेंटेशनचे जेवढे पण प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह केल्या जाईल असं काहीतरी. आणि एक आमचा व्यक्ती असला तर खूपच छान होऊन जाईल, कारण की तो आमचे प्रॉब्लेम आणि सगळ्या गोष्टी हे सॉल्व्ह करू शकते. बरं, तुमचा हा जो कागदपत्रांचा विषय आहे तो खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेणं आवश्यक आहे. मग तुमच्या काही संघटना आहेत का किन्नरच्या की जे अशा पद्धतीची मागणी शासनाकडे करत आहेत? आहेत. मी आता 2 महिन्याआधी गेली होती एका कार्यक्रमाला. तिथे पूर्ण महाराष्ट्रामधून तृतीयपंथी लोक आले होते, जे महाराष्ट्र वेलफेअर बोर्ड आहे ट्रान्सजेंडर लोकांचं. मी सांगितलं तुम्हाला थोड्या वेळाआधी की एक धोरण निघालेलं आहे, त्यानुसार ते कार्यरत आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी. पण खूप सारे असे सिटीज आहे, म्हणजे जशी त्यात अमरावती पण मोडते, आम्हाला इन्फॉर्मेशनच नाही आहे, तर मग आम्ही त्याच्यावर काय करणार आहे. आणखी अमरावती एक स्मॉल सिटी आहे, खूप मोठी सिटी नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूर इथे म्हणजे मोठमोठ्या संघटना आहे, तर त्या लोक कंटिन्यू त्यासाठी कार्यरत राहते, झटत राहते. पण आपले जे ऑफिसेस आहे तिथं ॲडव्होकेसी नाही आहे, काहीच नाही आहे. आम्ही ट्राय करत आहे, आम्ही पण एका संघटनेशी जोडलेलं, आम्ही सगळं ट्राय करत आहे सगळं करायला. पण आमची एक मागणी की असं काहीतरी असायला पाहिजे. आमचे जे काही प्रॉब्लेम आहे, घरकुल योजना आहे, सगळे इकडे मिळालेले आहे, आपल्याला काऊन नाही मिळाले अमरावतीमध्ये. त्याच्यानंतर ज्या खूप ठिकाणी अशा टपऱ्या टाकून दिलेल्या आहेत दुकानाचे, जे छोट्या छोट्या तिथं म्हणजे नॉर्मल कोणी छोटंसं दुकान उघडलं, कुठं काही उघडलं, पण आपल्या अमरावतीत असं काहीच नाही आहे. एज्युकेशनसाठी जर म्हटलं तर सगळ्याकडे सवलती आहे, सगळ्या गोष्टी आपल्या इकडे नाही आहे. ट्राय करत आहे, पण तुमच्या आधी आम्ही खूप जणांना आमचे प्रश्न सांगितले, आमचे सगळ्या गोष्टी सांगितल्या, समस्या सांगितल्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण रिस्पॉन्स शून्य, कुठूनच नाही आला. तुमच्यापासून खूप अपेक्षा आहे, वातावरण चेंज होणार, कारण की मीडिया खूप मोठा घटक आहे आपल्या समाजाचा. बघा मित्रांनो, मीडिया दोन्ही पद्धतीने काम करत असतो, गुड आणि बॅड दोन्ही बाजूने मीडिया काम करत असतो. पण जिथे मीडियाला गुड बाजूने काम करायचं असतं तेव्हा आपण पुढाकार घेतला पाहिजे. यांच्या समस्या खऱ्या अर्थाने खूप मोठ्या आहेत. आपण तर स्त्री पुरुष आहोत, आपल्याला एखाद्या वेळेला आधार कार्ड नाही मिळालं तर आपण भांडतो, आपण कोर्टापर्यंत जातो, परंतु यांना तर स्वतःला न्याय मागायला कुठे जागाच नाही आहे. अनेक लोकांनी लढे दिले तरी उत्तर मात्र त्याचं शून्य आहे. आता इथून पुढे आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करूयात. कशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न करता येतील, तर नुसतं आज त्यांना हे कार्ड मिळालं आहे, या कार्डच्या माध्यमातून फक्त शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन मिळाली. शिलाई मशीनचा दर्जासुद्धा कसा असणार आहे ते आपल्याला इथे यांच्या बोलण्यावरून कळलंच आहे. आणि शिलाई मशीन देऊन नुसतं होत नाही, त्यांना त्या पद्धतीचं प्रशिक्षणसुद्धा देणं गरजेचं आहे. आता मला सांगा, तुम्ही इतक्या जणी इथे आहे, 7 जणींपैकी शिलाई मशीन कोणाला चालवता येते? आमच्यापैकी कोणाला शिलाई मशीन चालवता नाही येत आणि झेरॉक्स मशीनसुद्धा चालवता येत नाही आम्हाला कोणालाच. आणि म्हणजे नाही करता येत काही, आम्ही करूच नाही शकत त्या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण की आम्ही जेव्हा रोज ताडी मागून पैसे कमवतो तेव्हा त्या लोकांचा रिस्पॉन्स असा असते की हे 10 रुपये घ्या आणि तुम्ही जा. मग आम्ही काय करणार आहे? शिलाई मशीनवर कपडे जरी शिवू आम्ही, मग आम्हाला असं काहीतरी द्या तुम्ही की आमच्या इथं जे काही कम्युनिटी आहे, तुम्ही खूप सारा म्हणजे काहीतरी गव्हर्नमेंटचे जे युनिफॉर्म्स वगैरे असतात त्या सगळ्या गोष्टी द्या आम्हाला, आम्ही शिवून देऊ तुम्हाला सगळं. आम्ही काय म्हणते वैयक्तिक लेवलवर नाही करू शकतो, आम्ही टीमवर्क खूप छान प्रकारे करू शकतो. तुम्ही आम्हाला जागा द्या 10-15 एकर, आम्ही काही बिझनेस टाकू त्याच्यावर, आम्ही आमचा उदरनिर्वाह करू. तुम्ही काहीतरी असे जागा देसान, आम्ही त्याच्यावर शेती करून घेऊ, काहीतरी तर द्या.
आम्ही हे असं नाही करू शकणार, आम्ही डायरेक्ट इंटरॅक्ट नाही करू शकत समाजासोबत. आम्हाला काहीतरी सुरुवात जी आहे ते आम्हाला आहे ना काहीतरी असं मिळाल्यावर समाजाशी इंटरॅक्ट नाही करताना, म्हणजे तसं आम्ही काहीतरी बिझनेस बनवला, काही उत्पादन केलं, मग ते आम्ही स्वतः नाही विकता किंवा आम्ही स्वतः त्याचं हे नाही करता, मार्केटिंग न करता दुसरं कोणीतरी आमच्या म्हणजे बिझनेससाठी एक गॉडफादर म्हणतो आपण, असा कोणीतरी व्यक्ती पाहिजे जो गव्हर्नमेंटचा असू शकते किंवा एखाद्या संघटनेचा असू शकते, ज्याच्यामार्फत हे सगळे कामं करता येईल. मी जेव्हा ट्रेनिंगला गेली होती त्यावेळेस मी सगळ्या ठिकाणचे, त्या हिशोबाने अमरावती थोड्या प्रकारे ठीक आहे, कारण की हे किन्नर कार्ड आहे ना, हे मोस्टली खूप ठिकाणी बनलंसुद्धा नाही आहे. आणि हे किन्नर कार्ड बनवायसाठी तुम्हाला तुमचं बँक अकाउंट पाहिजे, तुमचे आधार कार्ड पाहिजे, तुम्हाला काहीतरी एक पैसे द्यावं लागते. त्यावेळेस कोणाकडे असते कोणाकडे नाही असते. आता वृद्ध किन्नर आहे कोणी आपल्याकडे नाही आहे म्हणा, आम्ही एका परिवारात राहतो सगळं आहे. कुठं कसे आहे, एखादा वृद्ध किन्नर आहे, कोणी दिलं तर खाते, नाहीतर मग काय, अशा कंडिशनमध्ये पण आहे. मोठ्या सिटीजमध्ये शेल्टर होम बनलेले आहे त्यांच्यासाठी, लहान किन्नरांसाठी पण आहे. पण आपली तर स्मॉल सिटी आहे, जर अशी कंडिशन आली की मी काही कारणास्तव नाही करू शकली काही, मग त्यावेळेस मग माझं काय होणार? मी बिझनेस तर नाही टाकू शकत. मग त्यावेळेस हा सगळे प्रश्न आहे. पाहू, आशा खूप आहे याच्यापासून. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे स्वतःचं? माझं 12th ATD झालेलं आहे. आणि पुढे शिकायची इच्छा होती का तुमची? होती मला. म्हणजे कसं होतं, मी कन्फ्यूज झाली लाईफमध्ये, एज्युकेशनच्या बाबतीमध्ये. मला खूप जास्त इंटरेस्ट होता. ATD केला त्यावेळेस अजून ग्राफिक डिझायनिंग करायचं होतं. मग जे हळूहळू आहे ना, मी ट्राय केलं की हे असं कसं होईल, ते तसं कसं होईल, हे केल्याने काय होईल. म्हणजे एक प्रश्न असा माझ्या पुढे उभा झाला, जर मी एक आर्ट टीचर बनली आणि स्कूलमध्ये जेव्हा लेकरांना शिकवायला गेली तर लेकरं स्वतःच कन्फ्युजनमध्ये राहिले. काय आहे घरच्यांना प्रश्न, मग त्यांचे पॅरेंट्स की तुम्ही यांना आमच्या लेकराला शिकवायला पाठवलं, आमच्या लेकरांना काही झालं तर, असं झालं तर, तसं झालं तर. कारण की मी हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स चांगला घेऊन होती. कारण जेव्हा पेशंटची तब्येत आहे ना खूप चांगली होऊन जात होती ना, तर त्याचं क्रेडिट डॉक्टरांना नाही मला जात होतं. आणि जर खूप म्हणजे असं काही थोडंसं जरी खराब झालं, त्याचं क्रेडिट मला, की हे आमच्या पेशंटपाशी होते म्हणून आमच्या पेशंटची तब्येत खराब झाली. मग त्यावेळेस आहे ना, त्यावेळेसच मी विचार करून घेतला. पण जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जॉब करत होते, मला एक गोष्ट खूप आवडली की आपल्यामुळं आपण तसं तर समाजासोबत आपण मिक्स नाही होऊ शकत, पण जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जॉब करू एक नर्स म्हणून, त्यावेळेस आपण कमीत कमी समाजाची सेवा तरी करू शकू. कारण की आम्हाला असा घटक समजला होते की हे युजलेस आहे म्हणून पूर्ण, की हा फक्त आहे नाही काय आमच्यापासून पैसे घेऊन जाते, दुवा देते आम्हाला आणि चालले जाते. जेव्हा मी त्यांची सेवा करेन ते खऱ्या अर्थानं मनाला थोडंसं असं वाटेल की आपण युजलेस नाही, आपण समाजासाठी काहीतरी करत आहे म्हणून. तुम्ही इतकं शिक्षण घेतलं, त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडथळे आले का एक ट्रान्स म्हणून? अडथळे असे आले की जेव्हा मी एज्युकेशन घेतले तेव्हा मला आहे ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा जात होता की मी जेव्हा सुरुवातला की कॉलेजमध्ये गेले तर मग ते टॉंगटिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. मग जेव्हा मी कॉलेजला गेले 11th-12th तेव्हा असा विचार केला की आपण जर ट्रान्स म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी करू तर मग आपण मेंटली पूर्ण डिस्टर्ब होऊन जाऊ, आपण आपलं एज्युकेशन घेऊ नाही शकू. तेव्हा आमचे गुरु म्हणाले की तू ॲज अ ट्रान्स म्हणून गेल्यापेक्षा एक नॉर्मल केस वगैरे कापून घ्या आता थोडे काही दिवसासाठी आणि एज्युकेशन कंप्लीट कर. तू बोलून किंवा मग आपला आक्रोश दाखवून ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. तू काहीतरी करून दाखवशील ना ते ऑटोमॅटिक समाजाच्या समोर येऊन जाईल. मग मी मुलांसारखं जाऊन मी एज्युकेशन केलं, पण तेव्हा पण मला प्रॉब्लेम जात होते कारण की या गोष्टी लपत नाही. जे आहे, जे देवाने निर्माण केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी लपत तर नाहीच, पण टीचर्सचा रिस्पॉन्स चांगला होता. आणि पण स्टुडंट्स वगैरे थोडे मी मधात थोडीशी मेंटली डिस्टर्ब झाली होती त्या सगळ्या गोष्टींमुळे. मग माझं पूर्ण आता तुम्हाला ते गोष्ट सांगते मी तुमच्याशी जी बोलली होती. जेव्हा सावित्रीबाई
फुले आणि ज्योतिबा फुले यांनी आहे ना मुलींसाठी सर्वात पहिली शाळा खोलली होती. त्यावेळेस त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं. तेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेण दगड फेकून मारत होते. इथं मला स्वतःसाठी करायचं आहे, तर त्यांचा रिस्पॉन्स कसा असेल. जे मुली आहे त्यांना सावित्रीबाई फुलेच्या काळामध्ये शिक्षणाचा अधिकार तेव्हापासून चालू झाला. आम्हाला आता 7 वर्षापासून सगळ्या गोष्टींचा अधिकार चालू आहे. जेव्हा नानसा जजमेंट 2014मध्ये पास झालो त्यावेळेसपासून मग आम्ही खूप मागासलेला घटक आहे. म्हणजे सगळ्यात मागासवर्गीय असेल तर मग किन्नर घटक आहे. आदिवासी पण पुरले एक टाईमला, पण आम्ही नाही पुरलो. आम्ही एकदमच 3ऱ्या पायरीवर. बघा मित्रांनो, मधुताई आपल्यासोबत अतिशय सुंदर असा संवाद साधत आहे. त्या संवादावरूनच मला लक्षात आलं होतं की या नक्कीच चांगल्या अभ्यासू आहे आणि शिकलेल्या आहे. तर मधुताई, तुम्ही माईकडे कधीपासून आल्या? मी तरी 8-9 वर्ष आधी आली. म्हणजे घरची वागणूक चांगलीच होती माझ्यासाठी की ठीक आहे करू आपण काहीतरी, ट्राय करू, औषधं देऊ, काउन्सिलिंग करू. 40 काउन्सिलिंग झाल्या माझ्या डॉक्टरांकडे की काहीतरी कंट्रोल कर थोडं स्वतःवर सगळ्या गोष्टी. 40 काउन्सिलिंग झाल्या, समजून सांगितलं. घरी बाहेर म्हणजे जास्त इन्वॉल्व नाही झाली मी कम्युनिटीसोबत. जेव्हा मग एक घुटमळल्यासारखं होते ना लाईफमध्ये की आपण कम्फर्टेबल नाही आहे. जे आपण नॉर्मल लोकांसोबत राहतो त्यांचं बिहेवियर, एक नॉर्मल मुलं आहेत ते फक्त काही गरजांसाठी किंवा मग काय म्हणतो आपण आपल्याकडून काहीतरी गलत उद्देशानं आपल्यासोबत बोलत आहे, बॅड टच करत आहे किंवा मग सगळ्या गोष्टी. तेव्हा मग आपण आपल्या म्हणजे आपला असा कोणता तरी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये जो आपल्याला समजून घेणार अशा व्यक्तींकडे जाते. जेव्हा मी माझ्या मम्मीला सांगितलं, मम्मीने समजून तर घेतलं पण मम्मी काही नाही सांगू शकली. पण जेव्हा मी इकडे आली यांनी मला म्हणजे काय आहे आपण, काय आहे आपलं जे अस्तित्व काय आहे, आपण कसं काय करू शकतो हे. जेव्हा मी ATD करत होते ना तेव्हाचा पूर्ण खर्च तेव्हा मग मी यांच्याकडे आल्यावर यांनी मला सांगितलं सगळं की समाजात असे असते, तुला एज्युकेशन करायचं आहे, मी पूर्ण सपोर्ट करते तुला, तू कर काय करायचं आहे तर. सगळ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स होता मला तेव्हा मी घरून येणं जाणं करत होती 9 वर्षाआधी इकडे. म्हणजे घरी जात होती, थोडा वेळ मम्मीसोबत थांबत होती, दिवसभर इकडे राहत होती, कॉलेज करत होती. मग त्यानंतर मग हळूहळू मी इथं कम्फर्टेबल झाले पूर्णतः. आमच्याकडे एक छोटासा किन्नर आहे जो आमच्याकडे 15 दिवसाचा आला होता. 15 दिवसांचा? हां, त्यांच्या मम्मीने त्याला दूधसुद्धा नाही पाजलं होतं. खूप म्हणजे खराब कंडिशनमध्ये की किन्नर पैदा झाला, तुमचा आहे तुम्ही घेऊन जा. कितीतरी स्वतः आणून दिला. खूप म्हणजे खूप खराब कंडिशनमध्ये व्हेंटिलेटरमध्ये प्रार्थना केल्या, कितीतरी प्रार्थना केल्या देवासाठी. पूर्ण काय किती पण खराब कंडिशन आली तरी चालते, पण याचा जीव वाचवायचा आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. त्याच्या घरच्यांनी त्याला म्हणजे असं एकदम टाकून दिल्यासारखं करून दिलं. मग आमची कम्युनिटी होती, आपलं लेकरू आहे. आम्ही म्हणजे माहिती आहे का, आम्ही पोटातून जे म्हणते ना आई आपल्या मांसाचा गोळा पैदा करते, पण आम्ही मांसाचा गोळा पैदा तर नाही करू शकत ना, पण जे लेकरू असते ना, जे आई जेवढं प्रेम करते ना आम्ही तेवढंच प्रेम करतो त्यांना. जे मातृत्व म्हणते ना ते फक्त एका स्त्रीमध्ये नसते, ते एका किन्नरमध्ये सुद्धा असते. ते पण सुद्धा आई बनते. एवढा मोठा परिवार तुम्ही सांभाळत आहे माई, तर काय तुम्हाला त्रास होतो एवढा? आज कारण आम्हाला घरामध्ये 2 जीव सांभाळायचे म्हटले तर किती टेन्शन येतं. तर तुम्ही 7 लोक एकत्र राहतात, तर काय अडचणींना सामोरं जावं लागतं तुम्हाला? मला तर खूप अडचण येते रस्त्यानं, सगळ्याच गोष्टीची अडचण राहते. पण ते सगळं आपण सगळं मनामध्ये ह्या सगळ्या भावना टाकून हे सगळं संसार घेऊन चालते मी यांचा सगळ्या संसार. हां. बरं, मधुला तुम्ही शिक्षणासाठी प्रवृत्त केलं, तिच्या शिक्षणासाठी मदत पण केली, पण त्यावेळेला काय त्रास झाले? त्यावेळेस तिचे त्रास तर तुम्हाला तिने सांगितलेच ना काय झालं काय नाही. आणि इथं पण यायची तर लोक तिला बोलायचे आजूबाजूचे, म्हणजे मग गाडी नाही यायची तेव्हा बी तिला खूप त्रास म्हणजे खूप हे करायचे. आता एक माझ्याहूनच सांगते, गाडी घेऊन गेली ती 4 माणसं मागं लागते, तसं तिच्या मागं पण लागायचे.
म्हणजे अक्षरशः आमच्या इथं कॅमेरा याच्यासाठी आहे की जर आम्ही कुठे गेलो आमच्या मागे 4 माणसं आले ना तर त्याने धमकवून काही म्हणजे असं एकदम वेगळ्या भाषेत बोलणं आमच्यासोबत. आधी तर डायरेक्ट घरात येऊन जात होते, पण आता तरी आम्ही एवढी ठाम हिंमत केली सध्याच्या कंडिशनमध्ये की आमच्या घरात आता कोणी येत नाही. कारण एक वेळ असा होता आमच्या घरामध्ये की रात्री 12-1 वाजेपर्यंत लोक दरवाजे वाजवत होते आमचे, घाणेरड्या शिव्या देत होते, लाईट चमकत होते, इथे येऊन दारू पिऊन जात होते. म्हणजे असे दगडं मारायचे घरावर, खूप सारे कंडिशन. खूप स्ट्रगल केलं आहे इथे निंबोऱ्यामध्ये येऊन, आणि आता पण तुम्ही इथली परिस्थिती पाहू शकता. बघा मित्रांनो, जेव्हा मी इथे प्रवेश केला तेव्हा यांच्या गेटमध्येच नालीचं प्रचंड प्रमाणामध्ये पाणी तुंबलेलं होतं. तर तुम्ही अशा या परिस्थितीमध्ये कसे काय राहता? आमच्याकडे ऑप्शन नाही आहे. सर्वात आधीची गोष्ट, आम्ही माहिती आहे 2 दिवसातून 3 दिवसातून ते पाणी आहे ना स्वतः काढतो. जे जमलेलं पाणी आहे ना ते स्वतः काढून घेतो. हा एरिया असा आहे, या एरियामध्ये आहे ना आमच्याकडे वोटिंग घ्यायला येतात. आमच्या इथून काय म्हणते सगळ्या गोष्टी आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे, इथं जिथं राहत आहे त्या जागी तर टॅक्स लागत आहे, त्या सगळ्या गोष्टी आहे. पण जेव्हा नाल्या, रोड, रस्ते या सगळ्या जेव्हा गोष्टी येते ना त्यावेळेस मग कोणी सगळे आपल्या हातावरती करून घेते. कारण की तुमची जागा नजूलची, आम्ही देऊच नाही शकत. कचऱ्याची गाडी येते 3-4 दिवसातून 1 वेळा. म्हणजे आम्हाला हे सुद्धा नाही माहिती आहे की आमचे सगळे प्रश्न आहे नक्की कोणापाशी मांडायचे, महानगरपालिकेपाशी मांडायचे की इतर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीपाशी मांडायचे म्हणून. म्हणजे त्रास एवढा आहे की पाणी जातं, पावसाळा आहे ना पूर्ण. तरी बरं, आता मुरुम टाकला. मी महानगरपालिकेला 4 अर्ज दिले की नाली रोड काढून द्या. काढून दिले नाही. एवढ्याला पाणी होतं माझ्या घुटण्या एवढ्याला. त्याच्यातून मोठे मोठे साप, त्याच्यातून आमच्या गाड्या येणं जाणं. तरी आता धीरे धीरे आम्ही, तुम्हाला माहीत आहे आम्ही काय आहे, आम्ही मागून आणतो खातो. तसंच आम्ही मागून जमा पैसे केले आणि ते मुरुम टाकला स्वतःच्या पैसे, आणि स्वतः उचलू टाकला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की इथं आहे ना फक्त आम्हीच लोक नाही राहत. इथं नॉर्मल मेल फिमेल्स पण राहतात. पण आम्हीच का करायचं हे सगळ्याच पूर्ण समाज आहे आमच्यासोबत. पण जेव्हा आम्ही जाऊ तेव्हाच ते काम होईल. बघा मित्रांनो, यांनासुद्धा आपल्यासारखाच जगण्याचा अधिकार आहे, पण आपणच समाजातले लोक यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू देत नाही. तर आपण त्यांच्या हाताला काम देत नाही, काम आपण देत नाही. ते टाळे वाजवून बिचारे स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे, आणि तो करत असताना कुठेतरी मानाने जगण्याची, एका छताखाली राहून स्वतःचं कुटुंबासारखं जगण्याचा प्रयत्न करतात. तर त्याला देखील समाज विघातक काही प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते त्रास देत असतात. मला असं वाटते की फक्त कार्ड देऊन उपयोग नाही आहे. समाज कल्याणकडून यांना जेव्हा कार्ड मिळाल्याची माहिती मला मिळाली तेव्हा मला असं वाटलं की आपण प्रत्यक्ष रूपामध्येच याचं शहानिशा केली पाहिजे की खऱ्या अर्थाने काय आहे हे. इथं आल्यावर कळलं की या कार्डचे उपयोग तर त्यांना फारच अत्यल्प आहेत, परंतु सरकारने नक्कीच यांच्यासाठी काहीतरी धोरण आखलं पाहिजे. जसं इतर लोकांसाठी धोरण आहे सरकारचं त्यांच्या विकासासाठी, तसंच यांच्या विकासासाठी देखील धोरण आखणं गरजेचं आहे. कारण ही कम्युनिटी काही थांबणारी नाही आहे की आता काय प्रत्येकाच्या घरामध्ये एकतर मुलगा किंवा मुलगी जन्माला येणार नाही. ही निसर्गाची देणगी आहे. निसर्ग जसा मूल जन्माला घालणार आहे तसं मूल पदरी घेऊन राहावं लागणार आहे. परंतु पॅरेंट, आईवडील ते मूल स्वीकारत नाही आणि मग ते यांच्याकडे येतं. तर हा काही थांबणारा विषय नाही आहे. यांचं आयुष्य पण भरपूर आहे. काय हे 10-12 वर्ष तर काही जगणार नाही. यांचं आयुष्य पण नॉर्मल लोकांसारखंच आहे. तर नक्कीच शासनाने यांच्यासाठी सुद्धा काही उपाययोजना केल्या पाहिजे आणि त्यांना ताठ मानेने जगण्याची संधी दिली पाहिजे. अनेक ठिकाणं अजूनही असे आहेत की जिथे यांना साधा प्रवेशसुद्धा नाही आहे किंवा त्यांना मानसन्मानसुद्धा नाही आहे. तर समाजाने सुद्धा त्यांना आता मानसन्मान दिला पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. ते सुद्धा आपलेच एक घटक आहे. ताई, तुम्ही सर्वांनी तुमचा अमूल्य वेळ मला दिला. तुमच्या जीवनातल्या अनेक अशा गोष्टी होत्या ज्या माझ्यासोबत शेअर केल्या. म्हणजे सुरुवात एका कार्डने झाली, पण विषय पर्सनल लाईफपर्यंत येऊन थांबला आणि तुमच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचल्या. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी काय जे करण्याचा प्रयत्न मी करेल. तुम्ही मला वेळ दिला, तुम्ही माझ्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.